नमस्कार मित्रांनो, आरचे कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा आपला विषय आहे पास्ट कंटिन्यू टेन्स, चालू भूतकाळ. या काळाचा उपयोग लक्षात घेण्यासाठी पुढील वाक्य पुरेसे आहे. मी काल यावेळेस हे पुस्तक वाचत होतो. म्हणजे भूतकाळात पुस्तक वाचण्याची क्रिया चालू होती. उपयोग: भूतकाळातील एखाद्या वेळेवर क्रिया चालू होती असे दर्शविण्यासाठी चालू भूतकाळ वापरतात. चालू भूतकाळाची ओळख: क्रियापदाच्या शेवटी त आणि नंतर होता, होते, होती असे भूतकाळ दर्शविणारे शब्द म्हणजे वाक्याच्या शेवटी त, होता, जसे तो येत होता, जात होता इत्यादी. या काळाची रचना: कर्ता अधिक वाज वेअर अधिक क्रियापदाला आयएनजी नंतर डॅश डॅश जे येईल ते. आता वाज वेअरचा फरक पहा. एकवचनी शब्दासोबत वाज वापरतात, अनेकवचनी शब्द आणि यू सोबत वेअर वापरतात. या काळाची वाक्य: मी जात होतो, आय वाज गोईंग. कर्ता अधिक वाज वेअर अधिक क्रियापदाला आयएनजी. आम्ही जात होतो, वी वेअर गोईंग. मी लिहित होतो, आय वाज रायटिंग. आम्ही लिहित होतो, वी वेअर रायटिंग. मी विचार करत होतो, आय वाज थिंकिंग. आम्ही विचार करत होतो, वी वेअर थिंकिंग. मी म्हणत होतो, आय वाज सेईंग. आम्ही म्हणत होतो, वी वेअर सेईंग. तो येत होता, ही वाज कमिंग. ते येत होते, दे वेअर कमिंग. तो मला सांगत होता, ही वाज टेलिंग मी. ते मला सांगत होते, दे वेअर टेलिंग मी. तो माझ्याकडे पाहत होता, ही वाज लुकिंग ॲट मी. ते माझ्याकडे पाहत होते, दे वेअर लुकिंग ॲट मी. तो शेंगा फोडत होता, ही वाज क्रॅकिंग नट्स. क्रियापदाच्या शेवटी त नसली तरी वाक्यात क्रिया चालू होती असा अर्थ असल्यास वाक्य चालू भूतकाळाचेच होईल. जसे तो उभा होता, ही वाज स्टँडिंग. मी रांगेत उभा होतो, आय वाज स्टँडिंग इन द क्यू. तो बसलेला होता, ही वाज सिटिंग.